निरगुडकर किती अस्वस्थ आहात, शांत व्हा. काय करू मग दुसरं? ते गावडे आणि वाघडोळे तिथे जाऊन बसले उपोषणाला. आज जर पत्र नाही गेली ना तर गुळसकर सगळ्यांसमोर मला असे तासणार आहेत ना बघा. त्यांनी इकडे नको का यायला मला सांगा बरं. मी तिकडे गेलो तर लगेच संगणक प्रमुख हाय हाय असं म्हणतात. मी कोण आहे? मी मोठा इंग्रजी अधिकारी आहे का असा जनतेवर अत्याचार करणारा? तुम्हाला एक सांगू का निरगुडकर, मूलतः गुळसकरांनी असं वागणं योग्यच नाही. तत्वतः त्यांनी पण काही ना काहीतरी जबाबदारी घ्यायला हवी. ते त्या गुळसकरांना सुद्धा सांगा, मला नका सांगू या गोष्टी. निरगुडकर, मी तर म्हणते तुम्ही थेट शिंदे साहेबांना फोन करून बोलून घ्या. नाही शिंदे साहेबांशी डायरेक्ट नको, मला गुळसकरांशी आधी बोलावं लागेल. डायरेक्ट नको. अहो त्यांनी आधीच हात वर केलेत ना, मग तुम्हीच थेट बोलून घ्या ना वरती. कसं आहे ना, सोनाराने कान टोचले की कान दुखत नाहीत म्हणतात. करू डायरेक्ट फोन? करा. पोस्टाची गोष्ट नाही. हॅलो. हा नमस्कार साहेब, पारगाव पोस्ट ऑफिस मधून निरगुडकर बोलतोय. अरे पारगावात ते कोणतरी कपिल देव आहेत ना का? ते कोण गावस्कर का कोण? ते नाही ते गुळसकर ते आता पोस्ट मास्टर आहेत. हा आणि मी या पोस्ट ऑफिस मध्ये हे आहे संगणक प्रमुख. हे काय नवीन आता? तुम्हाला महाजनी साहेब बोलले नाहीत का? कोण महाजनी? रवींद्र महाजनी, ते सिनेमावाले. रवींद्र महाजनी कशाला बोलतील तुमच्याशी? महाजनी साहेब ते नाही का असे गोरे असे उंच पांढऱ्या केसांचे, शिस्तप्रिय, कडक, म्हणजे गेले की थांबवतात आणि पुन्हा कोणाला तरी बोलवतात आणि यशाचा कानमंत्र देतात. असं नाही का ते गाडीत बसवतात आपल्याला शेजारी आणि बोलतात, ते महाजनी साहेब. अरे हा आमचे जोनलवाले महाजनी साहेब. हा तसं सांगा ना मग मला. हा मग तेच मी म्हणालो ना, रवींद्र महाजनी तुम्हीच म्हणालात, मी काहीच नाही. ते जरा गोंधळ झाला माझा. बोले मला महाजनी साहेब बोलले की ते संगणक प्रमुख म्हणून कोणाची तरी गळ्यात जबाबदारी मारली म्हणाले मला. असं म्हणाले ते? नाही म्हणजे जबाबदारी सोपवली आहे असंच बोलले मला ते. हो. अहो प्रॉब्लेम काय झालाय शिंदे साहेब, आमच्या पोस्ट ऑफिस मधले 2 पोस्टमनच उपोषणाला बसलेत. तुम्ही काय करताय काय? पोस्टमन उपोषणाला बसलेत ना. मुळात पोस्टमन कसे काय जाऊन बसले उपोषणाला? आहे बघा, आता ती काही लहान मुलं नाही आहेत ना ती की त्यांना सांगायला वर्गाच्या बाहेर व्हा किंवा खाली बसा. पोस्टमन आहेत ना, आता ते उपोषणाला बसले त्याला आम्ही काय करणार ना साहेब. आणि हे कळतंय हो मला, पण पोस्ट मास्टर काय करत होते तुमचे? पोस्ट मास्टर म्हणजे गुळसकर तर म्हणाले ते संगणकामुळे उपोषणाला बसलेत, त्यामुळे संगणक प्रमुख म्हणून ही जबाबदारी तुमची आहे, मला हे काही सांगू नका असं म्हणाले. आणि मग माझ्यावर हे केलं त्यांनी एकदम जबाबदारी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.